मी सध्या भारत पाकिस्तान बॉर्डरवर आलेलो आहे। तुम्हाला माझ्या मागे दिसेल, मी तुम्हाला स्क्रीनवर नंतर व्हिडिओ दाखवेल। त्याच्यामध्ये जी लाईन दिसते आहे जी आपली बॉर्डर आहे, परंतु त्याच्या मागे तिकडे जे आपलं हे दिसतं एक व्हाईट कलरचं एक हे दिसतं आहे अशा पद्धतीच्या शेपमध्ये, तर त्या आहे झिरो लाईन। म्हणजेच काय, त्या झिरो लाईनच्या पलीकडे पाकिस्तानची गस्त आहे, त्या झिरो लाईनच्या अलीकडे आपण आहोत। आणि आता आम्ही पहिल्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा आम्हाला इथनं हे आत सोडत होते, पण आता हे बीएसएफ जवान आहेत, ते आता आत जाऊ देत नाहीयेत। शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि भाग्य म्हणावं का दुर्दैव म्हणावं की शेतामध्ये सुद्धा आपल्या बापाला मारावं लागतं आणि सीमेवर आपल्या भावाला मारावं लागतं। म्हणजेच लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितलं होतं की देशाची बाह्य अंतर्गत सुरक्षा करणारा जवान आणि पोटाची खळगी भरणारा किसान हे जर कोलमडून पडले तर या देशावर गुलामगिरीची पहाट आल्याशिवाय राहणार नाही। अगदी त्याच पद्धतीनं या गोष्टीचं महत्त्व जाणून भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी नारा दिला होता, जय जवान जय किसान। आणि मला अभिमान वाटतो की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, माझा बाप हा या देशाचं अन्नधान्याची सुरक्षा करतो आणि माझा भाऊ जवान या देशाची रक्षा करतो। म्हणून आम्ही अभिमानानं आणि गर्वानं जय जवान जय किसान म्हणतो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।